श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रातिभ अनुभूतीतून परतत्वाच्या स्पर्शातून श्री गुरु निवृत्तीनाथांच्या गुरुकृपेच्या वैभवातून अनंत कल्पाच्या सत्यवादाच्या तपातून आणि समष्टीच्या गरजेतून आवश्यकतेतून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी। वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती अलंकाराच्या रूपाने चढवलेला साज म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहेत। ज्ञानेश्वरीच्या आतापर्यंतच्या काही अध्यायांचं आपण चिंतन केलेलं आहे। त्यामध्ये दुसरा अध्याय आहे, तिसरा अध्याय आहे, 12वा अध्याय आहे, 15वा अध्याय, 9वा अध्याय। त्या अध्यायांचं चिंतन करत करत मागे पुढे काळाच्या गरजेनुसार आपण ह्या वेगवेगळ्या अध्यायांचं चिंतन केलं आहे ज्ञानेश्वरीच्या। आणि आज आरंभ करत आहोत 6वा अध्याय। गीतेचे सगळेच अध्याय अर्थात ज्ञानेश्वरीचे सगळेच अध्याय हे महत्त्वपूर्ण आहेत, तेवढेच तोलामोलाचे आहेत। परंतु साधनेच्या दृष्टीने जर पाहिलं तर 6वा अध्याय हा विशेष महत्त्वाचा आहे। साधना करणाऱ्या साधकांसाठी अत्यंत मननीय स्वरूपाचा किंबहुना अनुष्ठान करण्यासाठी लागणाऱ्या विविध पैलूंचा परामर्श ह्या अध्यायाच्या मध्ये भगवान योगेश्वर अर्थात श्रीकृष्ण परमात्म्याने या अध्यायामध्ये केलेला आहे। म्हणून साधना करणाऱ्या साधकांच्या दृष्टीनं हा अध्याय एक विशेष महत्त्वाचा, एक अलौकिक सामर्थ्य प्रदान करणारा हा 6वा अध्याय आहे। जसं गहू एकच असावेत पण त्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असावेत। ऊस एकच असतो पण ऊसांपासून निर्माण केलेले पदार्थ हे भिन्न भिन्न असतात। तसे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे सगळे अक्षर ही भगवंताचीच आहे। पण तरी देखील काही अध्यायांना काही कारणासाठी विशेष महत्त्व आलेले आहे। त्या दृष्टीने साधनेच्या दृष्टीने साधकासाठी हा अध्याय अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या अध्यायाच्या मध्ये एकूण 47 श्लोक आहेत आणि 497 इतक्या ओव्या आहेत। हे जवळजवळ तो 9व्या अध्यायाच्या प्रमाणित म्हटला तरी चालेल। असा 47 श्लोकांनी आणि 497 ओव्यांनी ग्रथित असणारा हा 6वा अध्याय
अत्यंत विलक्षण स्वरूपाचा आहे. या अध्यायाला विद्वान मंडळींनी, अभ्यासकांनी, चिंतकांनी आणि विद्वत धुरंधर महामुनींनी या अध्यायाला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. पण तरी देखील आपण आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी एक नाव प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आत्मसंयम योग नावाचा हा 6वा अध्याय, 6ष्टो अध्याय. हा आत्मसंयम योग नामक हा 6वा अध्याय आहे. यामध्ये संयम शब्दाचा अर्थ आहे यम, मूळ शब्द आहे. सम हा उपसर्ग आहे आणि समपूर्वक यम बरोबर संयम हा शब्द तयार झाला आहे. आणि यम म्हटलं की उपरमे, यमो उपरमे, त्याप्रमाणे संयम म्हणजे विशेष प्रकारचा उपरम, विशेष प्रकारची सगळ्या इंद्रियांना शांत करण्याचा, हा मनासहित इंद्रियांना शांत करण्याचा हा सगळा प्रकार संयम या शब्दातून अभिव्यक्त होतो. इथे आत्मसंयम हा शब्द आलेला आहे, पण इथे आत्म शब्दाचा अर्थ सच्चिदानंद स्वरूप आत्मा असा जो आहे तो नाही घ्यायचा, तर इथे आत्मा शब्दाने शरीर घ्यायचं, आत्मा शब्दाने प्राण घ्यायचा, आत्मा शब्दाने इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त या सगळ्या गोष्टी आत्मा शब्दाने घ्याव्यात. कारण आत्मा हा अतिशय प्रिय आहे. सर्वात प्रिय काय असेल तर तो आत्मा आहे. मग आत्मा जर प्रिय असेल तर त्या आत्म्याची आपल्याला ओळख नाहीये, पण आपल्याला आपल्या शरीराची ओळख आहे, आपल्याला मनाची ओळख आहे, इंद्रियांची ओळख आहे, प्राणाची ओळख आहे. म्हणून सर्वांना स्वतःचं शरीर अतिशय प्रिय असतं, इंद्रिय प्रिय असतात, मन तर अतिशय प्रिय आहे. म्हणून प्रियत्वाच्या भूमिकेने जर पाहिलं तर इथे आत्मसंयमन, इथे आत्मशब्दाचा अर्थ आता मी सांगितलं त्याप्रमाणे शरीर, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त या सगळ्या समुदायांना मिळून आत्मा शब्द या ठिकाणी वापरला जातो. कारण मूळ जो आत्मा आहे, मुख्य अर्थाने जो आत्मा वापरला शब्द आहे, त्याचा तर संयम करण्याची गरजच नाही, कारण तो नैसर्गिक स्थितीमध्ये आहे. म्हणून इथे आत्मसंयमन शब्दाचा अर्थ आहे की शरीराचं नियमन करायचं, संयम करायचा, इंद्रियांचा संयम करायचा, प्राणाचा संयम करायचा, चित्ताचा संयम करायचा, बुद्धीचा संयम करायचा. या सगळ्या अर्थाने ह्या अध्यायाला आत्मसंयमन किंवा आत्मसंयम योग 6ष्टोध्याय अशा नावाने हा अध्याय प्रसिद्ध जरी असला तरी देखील या अध्यायाच्या मध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळे नाव प्राप्त झालेले आहेत. मग आत्मसंयम करायचा म्हटला की याला अभ्यास लागेल. अभ्यासाच्या शिवाय मनाचा संयम करता येत नाही, बुद्धीचा संयम करता येत नाही, चित्ताचा संयम करता येत नाही. म्हणून अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. अभ्यासाशिवाय तर कोणतंच कार्य सिद्ध होत नाही. ह्यावरून ह्या अध्यायाला काही विद्वान मंडळींनी अभ्यास योग हे नाव दिलेलं आहे. नंतर ह्या अध्यायाच्या मध्ये ध्यानाचा विचार येतो आणि ध्यान तर सगळ्या लोकांना करणं अतिशय आवडतं, विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना मन शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी, अंतर्मुख करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी. आणि ध्यानाचे विविध असे
भूमिका या ठिकाणी सांगितल्या आहेत. म्हणून या चिंतनावरून काही मंडळींनी या अध्यायाला ध्यान योग नाव दिलं आहे, काहींनी आत्मसंयम योग नाव दिलं आहे आणि काहींनी या अध्यायाच्या चिंतनाच्या द्वारे समाधी अवस्थेला प्राप्त होता येतं, म्हणून 6व्या अध्यायाला समाधी योग, सहज समाधी योग असं एक नाव आहे. नंतर ह्या अध्यायाच्या मध्ये काही श्लोकांचा विचार जर पाहिला तर हठ योगाचा, हे प्राणायामाच्या संबंधाचा विचार असल्यामुळे याला हठयोग सुद्धा काहींनी नाव दिलं आहे. काहींनी ह्या अध्यायाला राजयोग नाव दिलं आहे. आणि सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती शांत करत करत त्या चित्तालाही अधिष्ठानामध्ये लीन करावं लागतं. यावरून कार्याचा कारणात लय होतो. ह्या नियमाप्रमाणे ह्या अध्यायाला लय योग असं एक नाव आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच एक योगी असल्यामुळे कुंडलिनी जागृतीचा विचार विशेष पद्धतीने ह्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यामुळे या अध्यायाला एक कुंडलिनी योग असं एक नाव दिलं आहे. या अध्यायाच्या मध्ये टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या श्लोकांच्या मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम यांचाही विचार आलेला आहे. प्राणायामाचा विचार फारसा नाही, पण आसनांचा विचार आलेला आहे. धारणा, ध्यान, समाधीचा विचार आलेला आहे. म्हणून ह्या विषयाच्या अंतर्गत काहींनी या अध्यायाला अष्टांग योग हे सुद्धा नाव दिलेले आहे. आतापर्यंत 9-10 अध्याय नावांचा उल्लेख या ठिकाणी केला, कारण ह्या अध्यायाच्या मध्ये तेवढे विषयच वेगवेगळ्या अंगाने आल्यामुळे आपण अभ्यास योगापासून सुरुवात करत करत अष्टांग योगापर्यंत एवढे नावं ह्या अध्यायाला प्राप्त झालेले आहेत. यावरून साधकांच्या भूमिकेमध्ये किंवा साधकांच्या समूहामध्ये ह्या अध्यायाला किती महत्त्व आलेलं असेल हे आपल्याला सहज ध्यानी येईल. श्री मधुसूदन सरस्वतीजींनी या अध्यायावरती खूप चांगली विस्तृत टीका संस्कृत मध्ये केलेली आहे. आणि संस्कृत मध्ये सुद्धा जेवढी चांगली व्याख्या कोणत्याच विद्वानांनी केली नाही, तेवढी चांगली व्याख्या मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये केलेली आहे. याचं महत्वाचं कारण ते स्वतःच एक मोठे आत्मसाक्षात्कारी योगी आहेत. योगी आहे असं म्हणण्यापेक्षा ते योग्यांचेही योगी आहेत. कारण 1400 वर्षाचे जीवन जगणारे योगी चांगदेव, की ज्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी बालवयातच प्राप्त झाल्या होत्या आणि 1400 वेळा यमाला परत पाठवण्याचं कौशल्य योगाच्यामुळे त्यांना प्राप्त झालं होतं, असे योगी चांगदेव ते देखील ज्ञानेश्वर महाराजांना शरण येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांची असणारी भगिनी संतश्रेष्ठ मुक्ताई हिच्या चरणारविंदी नतमस्तक होतात आणि तिच्याकडनं काही गोष्टी समजून घेऊन स्वतः चांगदेव महाराज म्हणतात की आज खऱ्या अर्थानं माझा 1400 वर्षानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जन्म झाला. जन्म तर माणसाचे अनेकदा होत असतात, पण ज्या दिवशी मुक्त होण्याचे संस्कार जीवाला प्राप्त होतात तो त्या जीवाचा पहिला आणि शेवटचा जन्म असतो. तसेच चांगदेव महाराज देखील म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. मी आज गुरु माई असणारी मुक्ताई तिचा मी पुत्र झालो. म्हणजे खऱ्या अर्थानं जन्म मरणाची परंपरा समाप्त करून तत्वज्ञानाचा बोध मला तिच्यामुळे प्राप्त झाला. यामुळे चांगदेव महाराज
योगी असताना देखील ह्या भावंडांना शरण जातात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचेही योगी आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचा विचार सगळ्या अध्यायांच्या मध्ये थोड्याफार फरकाने आणलेला आहे. त्याला अपवाद पहिला अध्याय आपण जर सोडून दिला तर बाकीच्या 17 अध्यायांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे योगाची प्रक्रिया सांगितली आहे. अगदी भक्ती योगाचा विचार सांगते वेळेस सुद्धा त्यांनी योग आणला आहे. कारण योग त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. मग वेगवेगळ्या अध्यायांच्या मध्ये योगाचा विषय नसताना सुद्धा योगाचा विषय आणून त्यांनी प्रतिपादन केला. मग हा तर खास योगाचाच विषय असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अध्यायावरती एक विशेष चांगल्या प्रकारची टीका केल्यामुळे ह्या अध्यायाला योग्यांच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व प्राप्त झाल्यामुळे हा अध्याय त्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तिसरा प्रस्तावनेचा टप्पा आपण आता बघत आहोत. या गीतेच्या मध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. पण 18 अध्याय हे 3 भागामध्ये विभागलेले आहेत. 1 ते 6 अध्याय, नंतर 7 ते 12 अध्याय, नंतर 13 ते 18 अध्याय असं हे कांडत्रय निरूपण, कांडत्रयात्मक असणारी ही गीता आहे. जिथे कर्माचा विचार सांगितला, उपासनेचा विचार सांगितला आणि ज्ञानाचा विचार सांगितला. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 अध्यायांच्या मध्ये हा 3 विषय प्रमुखत्वाने विभागलेले आहेत. त्यात प्रस्तावनेतला आणखी पुढचा एक छोटासा मुद्दा, जसं वेदाच्या मध्ये महावाक्य आहेत तत्वम असी, म्हणजे ते तू आहेस. ह्याप्रमाणे 1 ते 6 अध्यायाच्या मध्ये जीवाचा विचार केला आहे. त्याला त्वमपद विचार असं शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात. इथे त्वम शब्दाचा अर्थ आहे जीव. जीव जन्माला आला त्याचं पहिलं लक्षण, ते डॉक्टर बरेच असतील आहेत, मूल जन्माला आलं की त्याला रडवलं जातं आणि तो मुलगा रडला, बाळ रडलं की हा मग ते बाळ आता व्यवस्थित आहे. तसं गीतेचे 6 अध्याय हे जीवाचा विचार करणारे आहेत. आणि पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, या अध्यायामध्ये अर्जुन हा रडतोय. म्हणजे रडणाऱ्या जीवाला अगदी समाधीपर्यंत कसं जावं याचा 6 अध्यायांच्या मध्ये विचार सांगितलेला आहे. आणि म्हणून रडणाऱ्या जीवाची सुरुवात सांख्य अर्जुन विषाद योगापासून करत करत तो अगदी तदाद्रष्टु स्वरूपे अवस्थानम या स्थितीपर्यंत पोहोचताना या ध्यान योगाचा, कुंडलिनी योगाचा, आत्मसंयमन योगाचा, अभ्यास योगाचा हा परिसमाप्ती या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जीवाची परिसमाप्ती, साधनेची, उत्क्रांतीची ही ध्यान योगापर्यंत आणलेली आहे. म्हणून पहिले 6 अध्याय हे त्वम पदाचा अर्थात जीवाचा विचार करणारे आहे. नंतर पुढचे जे 7 ते 12 अध्याय, या अध्यायाच्या मध्ये तत्पदाचा म्हणजे ईश्वर स्वरूपाचा विचार सांगितला आहे. स्वतः भगवंतच ईश्वर स्वरूप असल्यामुळे श्रीकृष्ण त्यांनी ईश्वर तत्वाचा विचार पुढच्या या 6 अध्यायाच्या मध्ये वेगवेगळ्या भूमिकेतनं सांगितला आहे. आणि शेवटचे 13 ते 18 या अध्यायाच्या 6 अध्यायाच्या मध्ये तो जीव आणि ते ब्रह्मतत्व हे एकमेकापासून भिन्न नसून हे दोन्ही एकच आहे, हा ऐक्याचा विचार शेवटच्या
6 अध्यायाच्या मध्ये सांगितलं आहे. याप्रमाणे तत्त्वमसी महावाक्याचा विचार म्हणा किंवा कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड याचा विचार म्हणा, असा ह्या अध्यायांची विभागणी परंपरेच्या अनुसार केली जाते, सांगितली जाते. याप्रमाणे या 6व्या अध्यायाच्या संबंधाने, नावाच्या संबंधाने आपण विचार केला, संख्येच्या संबंधाने विचार केला आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही या अध्यायावरची विशेष टीका आहे, म्हणून त्याचंही अलौकिक असं सामर्थ्य या अध्यायाच्या मध्ये आहे. आणि म्हणून माणसाला सुखी व्हावं वाटतं, समाधानी व्हावं वाटतं, अंतर्मुख व्हावं वाटतं, पण ध्यान करावं असं वाटतं, आसन लावावे असे वाटतात, परंतु ती जागा कशी असावी, एकांतात जावं असं वाटतं, पण एकांतात कधी जावं हे माहिती नसतं, ध्यान कसं करावं हे माहिती नसतं. या सगळ्यांचा एक तपशीलवार विचार जवळजवळ ध्यानाच्या संबंधाने 10-11 विषय अंतर्गत यामध्ये आलेले आहे. क्रमाक्रमाने जसे हे पुढे श्लोक सुरू होतील पहिला, तेव्हा आपण याचा पुन्हा विचार करूया. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या 6व्या अध्यायाला आरंभ होताना प्रस्तावना देखील एक मोठी विस्ताराने सांगितली आहे आणि ती प्रस्तावना जवळजवळ 38 अशा ओव्यांची आहेत. आणि ह्या मध्ये मंगलाचरण नाहीये. इथे 6व्या अध्यायाची सुरुवात एकदम धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादातून होते. एरवी इतर अध्याय सुरुवात होताना मंगलाचरण असतं, काही रूपक असतं, पण इथे मात्र 6व्या अध्यायामध्ये सुरुवातच संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून होते. ही विशेषता आहे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याचं इतकं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. शब्दाचं महात्म्य, शब्दाचा गौरव वर्णन करून शब्द सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ कसा आहे असं शब्दाचं महात्म्य, गौरव ह्या प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. जसा विषय येत जाईल तसं आपण बघणारच आहोत, पण थोडक्यामध्ये या 38 ओव्यांच्या मध्ये काय विषय आहेत हा संक्षेपाने आपल्याला सांगितला. मग आता सुरुवात होते आहे ती 6व्या अध्यायाला. ज्ञानेश्वर महाराज प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये पहिली ओवी सुरुवात करतायत. मग रायाते संजयो, मग रायाते म्हणे संजयो, तोची अभिप्राय अवधारिजो, श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. मग म्हणे संजयो, तोचे अभिप्राय अवधारिजो. ह्या ठिकाणी सुरुवात करतानाच मग या शब्दाने केलेली आहे. मग संजयो रायाते म्हणे, असं जर म्हटलं असतं तर जमलं असतं, संजयो रायाते म्हणे. पण असं न म्हणता त्याची सुरुवात करतानाच मग या शब्दाने केलेली आहे. कारण ह्या 5व्या अध्यायाच्या समाप्तीच्या प्रसंगी अर्जुनाने भगवंताला एक विशेषण दिलेलं आहे. तो अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणीतला जी भावो मानस माझा. कारण अर्जुनाने भगवंताला म्हटलं आहे, ते देखील या श्रीकृष्ण जाणीतले, मग हसोने पार्था ते म्हणितले, काही पाचित्त ओवायले ये बोले तुझे. भगवंत सांगता सांगता अर्जुन एकदम चमत्कृतीपूर्ण झाला आणि भगवंताला म्हणू लागला, देवा तुम्ही राजे आहात,
राहो म्हणजे राजे आहात. कसले राजे आहेत म्हटले? परचित्त लक्षणांचा राहो. पर म्हणजे दुसऱ्याचे, चित्त म्हणजे चित्त. दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे याचं जे लक्षण आहे, त्या लक्षणावरून त्याच्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे असं ओळखणारे जे लोक आहेत, त्या ओळखणाऱ्या लोकांच्या मध्ये आपण राजे आहात. परचित्त लक्षणांचा राहो. दुसऱ्याच्या चित्ताच्या मध्ये काय चाललेलं आहे ओळखणाऱ्यांच्या लोकांचे आपण राजे आहात. आणि म्हणून मी तुम्हाला काहीतरी विचारावं आणि मग तुम्ही मला काहीतरी सांगावं असं नाही. माझ्या मनात जे काय आहे ते तुम्ही आधीच ओळखतात आणि लगेच सांगायला सुरुवात करतात. भला जाणीताला जी भाव मानस माझा. माझ्या अंतःकरणामध्ये जो काही भाव आहे तो तुम्ही नक्की जाणला, कारण तुम्ही परचित्त लक्षणांचा राहो, दुसऱ्याच्या चित्ताच्या जाणण्याच्या मधले राजे आहात. आणि म्हणून मला योगाच्या विषयी जाणून घ्यायचा आहे. आणि तो योग सांख्य योगापेक्षाही सोपा असला पाहिजे. परंतु मला नक्की माहिती आहे की ती योग्यता आमच्यामध्ये नाही आहे. आम्हा सारख्या आबाळा, म्हणजे मी संदर्भ घेताना 166 ओवी 5व्या अध्यायातील ती त्याच्या पाठीमागे पुढच्या ओव्या वाचतोय. आम्हा सारख्या आबाळा, आम्हाला योगाचं सामर्थ्य नाही की ते आम्ही समजून घ्यावं, आम्ही बळ नाही आम्हाला. पण तरी देखील एत आहाती परी एक काळा तो सावो ए वर. परंतु आमची योगाचा अभ्यास केल्यानंतर ते फळ प्राप्त होईल तोपर्यंत आम्ही सहन करायला तयार आहोत. आणि म्हणून देवा, म्हणून एक वेळा देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंताची. म्हणून देवा, एकदा माझ्या मनातला विषय जो चाललेला आहे त्याचा तुम्ही पडताळा घ्यायला पाहिजे, त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि आरंभापासून अगदी शेवटपर्यंत त्याला म्हणतात साध्यंताची. आदी आणि अंत म्हणजे योगाचा आरंभ होतो तिथपासून तर योगाची फलश्रुती इथपर्यंत म्हणजे ए टू झेड योगा संबंधाचा सगळा विचार साध्यंताची आदी आणि अंतासहित तो विस्तरेल तरी सांगावा. त्याचा विस्तार होण्याची जरी वेळ आली तरी आम्हाला तुम्ही तो योग सांगावा. तो श्रीकृष्ण म्हणती, हो का, हो का, तुम्हाला योग समजून घ्यायचा आहे का? तुझा हा मार्ग गमला निका, तुला योग मार्ग अतिशय सोपा वाटतो का? तरी काय झाले ऐकी जो सुखी बोलो. मग म्हणतात तुला जाणून घेण्याची जी इच्छा असेल तर मी नक्की सांगेल. कारण अर्जुना, तुझा आणि माझा संबंध खूप जवळचा असल्यामुळे तुझा स्वभाव मला माहिती आहे. म्हटले कसा स्वभाव माहिती आहे? अरे अर्जुना, तू परिससी आणि परिसोनी अनुष्ठिसी. तू एखादी गोष्ट समजून घेतो, ऐकून घेतो आणि मग त्या गोष्टीचं अनुष्ठान करतोस, म्हणजे तू इम्प्लिमेंट्स करतो. कारण ऐकणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, पण ऐकून त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये घडवून मग त्याचं प्रत्यंतरण कसं होत आहे, अनुभव कसा येतो आहे, अशा पाहणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. ऐकावं आणि ऐकल्यानंतर जसं ते दुसऱ्याला सांगावं या संबंधाचा उत्साह अनेकांना जास्त असतो. आता मला समजलं मी सांगेल, पण आता मला समजलं याचं मी प्रत्यक्ष अनुष्ठान करील आणि त्याचा अनुभव मी घेईल, असे लोक खूप कमी असतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना तू तसा आहेस बरं का. अर्जुना, तू परिससी आणि परिसोनी अनुष्ठिसी. मग तरी आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची. मग जर असा तुझा स्वभाव असेल तर मग मला सांगण्याची उणीव कसली आहे? म्हणून मी सर्वज्ञ आणि तू भक्तवत्सल असं असल्यामुळे तुला मी ही गोष्ट नक्कीच सांगेल. याप्रमाणे आईचं प्रेम मुलावरती अधिक असतंच हे सगळ्यांना माहिती आहे. पण मुले जर 4-5 असतील तर आईचं एखाद्याचं प्रेम अधिक जास्त असतं. आई एखाद्या मुलावर जास्त प्रेम करते. प्रेम म्हटलं की आईचं सगळ्यांच्यावर सारखंच असतं, पण कधी कधी एखाद्यावर अधिक प्रीती असते. मग ती अभिव्यक्त होताना कशी दिसेल बरं?
ते प्रेम कसं अभिव्यक्त होईल? त्याप्रमाणे भगवंताचं भक्तांच्यावरती प्रेम विलक्षण असतंच, पण अर्जुनासारखा जर भक्त असेल आणि तो म्हणत असेल की मला योगा संबंधाने जाणून घ्यायचं आहे आणि भगवंत योगेश्वर आहेत, मग त्याला त्या योगाचा विचार किती छान पद्धतीने सांगतील. आणि अर्जुनाची ही प्रेमाची भूमिका पाहिल्यानंतर भगवंताची दृष्टी त्या ठिकाणी आकर्षित झाली. आणि मग कायसा नाव योगू तयाचा कवण उपयोगू अथवा अधिकार प्रसंगू कवण एक. आणि मग योग काय आहे, योग कोणाला म्हणतात, योगाचा उपयोग काय आहे, योगाचा अधिकारी कोण आहे, योग कधी केला जातो, कुठे केला जातो, का केला जातो, त्याची फलश्रुती काय आहे, या संबंधाने जेवढे काही प्रश्न असतील, म्हणजे शरीरासंबंधाने, मनासंबंधाने, बुद्धी संबंधाने, याचा सगळा सांगोपांग विचार या अध्यायाच्या मध्ये केला आहे. म्हणून या अध्यायाला 6वा अध्याय हा आला आहे आणि त्यामध्ये योगायोगानं हा विषय आला आहे. याचा जर आपण थोडा विचार केला तर पंचज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे आणि 6वं हे मन आहे. आणि म्हणून मनाचा विचार या 6व्या अध्यायामध्ये आला असल्यामुळे मनही 6वं आणि अध्यायही 6वा असा हा योगायोग 6 आकड्याचा या अध्यायाशी जुळून आला आहे. पण पंचज्ञानेंद्रिय तर आहेतच, पण 6वं जे मन आहे ते कर्मेंद्रियामध्ये पण मोडतं आणि ज्ञानेंद्रियाच्या मध्ये पण मोडतं. कारण ज्ञानप्राप्तीचं एक साधन म्हणून मन मानलं जातं. कोणत्याही कार्यकारणाचा विचार करताना प्रत्येक कार्याला 9 प्रकारचे कारण पतंजली महर्षींनी आणि त्याच्यावरती भाष्य करताना व्यासांनी सांगितलेले आहेत. तसं या कार्यकारणाचा विचार केला की मन हे ज्ञानप्राप्तीचं साधन आहे आणि त्या मनाचा विचार करणारा शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. त्याला आपण सायकोलॉजी असं म्हणतो. पण त्या मानसशास्त्राचे सुद्धा काही विशेष पैलू या अध्यायाच्या मध्ये प्राप्त होतील. म्हणून 6वा अध्याय हा मनाच्या संबंधाचा विचार करणारा असल्यामुळे आणि मनाचा क्रमांकही 6वा आहे आणि त्या 6व्या क्रमांकाच्या विचाराचा अध्याय सुद्धा हा 6वाच आहे. आणि म्हणून मनाच्या संबंधाने ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते अगवेची पाही सांगे ना आता. भगवंत म्हणतात या मनाच्या संबंधाने आणखी काही काही जे जे विशेष आवश्यक असेल ते सर्वचे सर्व मी सांगणार आहे. असं अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नानुसार भगवंत प्रसन्न होऊन आता सांगायला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून संजय सांगतो मग रायाते संजयो म्हणे. मग शब्दाचा प्रयोजन काय आहे? अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवंत प्रसन्न झाले आणि मग त्याला योगा संबंधाचा विचार सांगण्याकरता प्रवृत्त होता येत ना. मग संजयो रायाते म्हणे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही सैन्याच्या मध्ये रथावरती उभे आहेत आणि त्यामध्ये धर्मयुद्ध सुरू होणार आहे. आणि युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाने प्रश्न विचारावा की मला योग समजून घ्यायचा आहे, अष्टांग योग समजून घ्यायचा आहे, कुंडलिनी योग समजून घ्यायचा आहे. सांगा बरं, युद्धाच्या प्रसंगी मला कुंडलिनी योग समजून घ्यायचा आहे किंवा आत्मसंयमन योग समजून घ्यायचा आहे अशी योग्य वेळ आहे का? नाही. म्हणजे अयोग्य वेळ असताना सुद्धा आपल्याला प्रिय व्यक्तीने एखादी मागणी केली तर ती पूर्ण करावी लागते. कारण ती मागणी पूर्ण करण्याची वेळ नसते, पण जिने मागणी केली आहे ती व्यक्तीची प्रियता, निकटता, संबंध इतका जवळचा असतो ती मागच्या पुढचा प्रसंगाचा विचार न करता त्याची जी डिमांड आहे, त्याची जी मागणी आहे ती पूर्ण करावी लागते. तसं अर्जुनाचा हा प्रसंग जर पाहिला तर युद्धाचा प्रसंग आहे, पण तो म्हणतो की मला ह्या
मनाच्या संबंधाने जाणून घ्यायचंय, तर भगवंत म्हणतात हा ठीक आहे, आनंदाने तू विचारावं आणि मी सांगू नाही असं कधी होईल का? म्हणून तेही विचारण्याकरता अजून मागे पुढे पाहत नाही, भगवंतही सांगण्याकरता मागे पुढे पाहत नाही. असा जर या चांगला योग सर्वज्ञ आणि भक्तवत्सल अर्जुनाच्या मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या मध्ये योग जुळून आला असेल आणि तो प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने संजयाला व्यासाने नियुक्त केलं आणि म्हणून तो सगळा वृत्तांत धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामधला संजय हा हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राच्या जवळ येऊन बोलतोय. आणि म्हणून संजयो रायाते म्हणे, कारण संजय हा धृतराष्ट्राचा अत्यंत आवडता सेवक, जवळचा सेवक, आणि त्यामुळे व्यासांच्या करवी त्याला एक विशेष प्रकारचं दिव्य दृष्टी प्रदान केल्यामुळे तो सगळा वृत्तांत सांगू शकत होता. म्हणून तो दूरदृष्टी आणि दूरश्राव्य अशा दूरदृष्टीचा आणि दूरश्राव्य अशा दोन्ही भूमिका संजयाच्या ठिकाणी होत्या. आणि तो अत्यंत जवळ जाऊन आपल्या राजाला धृतराष्ट्राला तो सांगतोय, तो म्हणतोय, तो बोलतोय, संजयो रायाते मग म्हणे. भगवंताचा अर्जुनाचा संवाद झाल्यानंतर मग आता संजय राजाला म्हणतोय, राजा श्रीकृष्ण योगरूप जो सांगती, अर्थात अष्टांग योगाचं स्वरूप किंवा कुंडलिनी योगाचं स्वरूप किंवा आत्मसंयमन योगाचं स्वरूप, एकंदरीत योगाच्या संबंधाने असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आढावा जो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या ठिकाणी सांगत आहे, तोच अभिप्राय अवधारिजो. तोच सगळा भगवान श्रीकृष्णांच्या बोलण्यातला जो अभिप्राय आहे ना, तुम्ही सुद्धा माझ्याकडनं ऐका. कारण मला ऐकविण्यासाठीच तर व्यासाने या ठिकाणी प्रवृत्त केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा आनंद होईल असा विलक्षण प्रसंग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. मग तुम्ही सुद्धा तोच अभिप्राय असं म्हणताना निरोप देणाऱ्या माणसांनी ज्याचा निरोप असेल तो जसाची तसा सांगितला पाहिजे. नाहीतर निरोप सांगताना आपले शब्द त्यामध्ये जर टाकले, मिसळवले, तर त्या निरोप देणाऱ्याचा नीट संदेश आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून संजय असं म्हणतो, मी माझ्या स्वतःच्या पदरचा एकही शब्द, एकही अक्षर, एकही वाक्य, एकही संकल्पना न मिसळवता भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेला अर्जुनाच्या करता जो भाव असेल तो जसाची तसा अभिप्राय मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही अवधारिजो, तो तुम्ही ऐका. असं संजय धृतराष्ट्राला सांगतो. त्याचं कारण आपल्याला पहिल्या ओवीत लगेच समजत नाही, पण ही पहिल्या ओवीच्या शब्दांच्या अर्थाची एक परिभूमिका एकदा की आपला आधार पृष्ठभूमी म्हणून एकदा मिळाली की मग त्याच्या अनुषंगाने आपल्या पुढच्या ओवीचा विचार करण्याकरता सुलभता प्राप्त होते. मग आता संजय असं म्हणतो, सहजे ब्रह्मरसाचे पारणे किंवा सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ह्या ओवीचा भावार्थ आपण नीट समजून घेऊया. नारायणे म्हणजे नारायण परमात्म्याने या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या साठी शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. नारायणे म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं आहे, अर्जुना लागी
ब्रह्मरसाचे सहजे परगुणे केले. जेव्हा श्रीमंत मनुष्य असावा आणि त्याच्या घरी पाहुणा म्हणून त्याचा आवडता व्यक्ती यावा, मग त्याच्यासाठी भोजनाचे पक्वान्न किती चांगल्या पद्धतीने केले जातात हे आपल्याला आपल्या घरातल्या प्रसंगानुसार सगळ्यांना माहिती आहे. मग ह्या ठिकाणी या जगदीश्वराचे प्रेम तेथ दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. ह्या पार्थाने सर्वोत्तम असं पुण्य केलं की ह्या जगदीश्वराचं सगळं प्रेम एका ठिकाणी एकवटलं आणि ते एकवटल्याचं ठिकाण म्हणजे अर्जुन आहे. आणि असा असणाऱ्या या सगळ्या नरांचं अयनस्थान असणारा हा नारायण परमात्मा त्याने अर्जुनालागी सरळ अंतःकरणाचा जो असतो तो अर्जुन, त्या अर्जुनाच्या करता ब्रह्मरसाचे सहजे परगुणे केले. परगुणे म्हणजे मेजवानी, भोजन. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या करता मोठी मेजवानी केली आहे. चांगल्या प्रकारचं भोजन मेजवानी त्या ठिकाणी केलेली आहे. मग त्या भोजनाच्या मध्ये कोणते पक्वान्न आहे सांगतात की ब्रह्मरसाचे परगुणे, अर्थात ब्रह्म स्वरूप हाच एक रस आहे. रसो वैसा असं परमात्म्याचं नाव आहे. म्हणून असा ब्रह्मस्वरूपाचंच एक पक्वान्न, एक पारण, एक मेजवानी अर्जुनाच्या करिता भगवंताने केली आहे. कारण अर्जुनच त्या ब्रह्मरसाच्या पंक्तीला योग्य आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण हा परमात्म स्वरूप आहे. आणि अर्जुनाला ज्या आनंद द्यायचा आहे तो ब्रह्मरसाचा. आणि म्हणून एखाद्या वक्त्याला एखाद्या विषयावर बोलत असताना काही सिद्धांत, काही ग्रंथाचं अवलोकन करावं लागतं. पण इथे बोलणारे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णच आहे. मग त्यांच्या मुखातून जेही काही बाहेर पडेल ते ब्रह्मस्वरूपाचा विचाराचाच असेल. म्हणजे तिथे कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. सहज प्रयत्न न करता परगुणे केले, पक्वान्न केलेले आहे. आणि सहजे अर्जुनालागी केले. इथे सहज हा शब्द सहजे ब्रह्मरसाचे परगुणे इथे पण वापरता येईल. आणि सहजे अर्जुनालागी केले, सहज अर्जुनाच्या करता केले म्हणजे अर्जुनाची एवढी मोठी योग्यता आहे की त्या योग्यतेच्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार न करता अर्जुनना व त्याच्याकरता ब्रह्मरसाचंच परगुण केलं पाहिजे. याप्रमाणे ब्रह्मरसाचं पक्वान्न मेजवानी अर्जुनाच्या करता केली. आणि नेमकं असं व्हावं, आपल्या आवडत्या व्यक्तीकरता चांगले प्रकारचे पक्वान्न करावेत आणि तेवढ्यामध्ये दुसरेच पाहुणे त्या जेवणाच्या प्रसंगी यावे. मग आता आवडत्या व्यक्तीला ताट भरून आता वाढलेलं आहे, जेवण आता तो जेवणार आहे. आणि तेवढ्याच वेळेत अचानक अतिथी म्हणून अचानक दुसरे जरी पाहुणे आले तरी म्हणावं लागतं या या तुम्ही पण आता जेवण करून घ्या. त्यांच्याकरता ते जेवण केलेलं नसतं, त्यांच्या त्या योग्यतेचंही नसतं. पण अचानक त्या ठिकाणी आले ना, मग आता त्यांना जेवा असंच म्हणावं लागतं. तसं म्हटले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्यासाठी जे ब्रह्मरसाचं परगुण अष्टांग योगाच्या माध्यमातून सांगणार आहे, एवढा मोठा अधिकार भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा. आणि अशा प्रसंगी की तेची अवसरी, ते अवसरी म्हणजे अशाच प्रसंगी आम्ही पाहुणे पातलो. अशा प्रसंगी आम्ही म्हणजे मी आणि आमचे स्वामी धृतराष्ट्र हे दोघंही पाहुणे म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झाले. या म्हणण्याचा उद्देश असा आहे, मी तर घोड्यांची परीक्षा करणारा एक अश्वपरीक्षक आहे. मी काही तप नाही, जप नाही, अनुष्ठान नाही, काही केलेलं नाही.
आणि धृतराष्ट्र तो तर पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. पुत्र स्नेहाने मोहित झालेला हा धृतराष्ट्र संजयाला माझे मुलं आणि पंडूचे मुलं काय करते झाले असा प्रश्न विचारतोय. म्हणजे धृतराष्ट्र देखील पुत्र मोहाने मोहित झाला आहे आणि मी तर अश्व परीक्षकच आहे. परंतु व्यासांची कृपा बंधू या नात्याने धृतराष्ट्राच्या वरती असल्यामुळे आणि धृतराष्ट्राचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळे योगायोगाने असा योग जुळून आला की धृतराष्ट्राला डोळे नको होते पण वृत्तांत ऐकण्याची इच्छा होती आणि मला कोणता अधिकार नव्हता. फक्त प्रामाणिकपणाने माझं कर्म म्हणून या धृतराष्ट्राच्याकडे काम करत होतो. म्हणून त्याचं प्रेम माझ्यावर आणि व्यासांचं प्रेम त्याच्यावरती. आणि म्हणून धृतराष्ट्राने मला बोलवलं आणि व्यासांची कृपा माझ्यावरती झाली आणि सांगितलं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरतील सगळा विचार संजया तुला कळेल. आणि म्हणून योगायोगाने माझंही येणं झालं आणि योगायोगानं धृतराष्ट्राचंही या ठिकाणी येणं झालं. आणि आम्हा दोघांना भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये जो काही संवाद चालला आहे तो योगाच्या संवादाचा भाग चालल्यामुळे जणू काही तेची अवसरी पाहुणे आम्ही पातलो. त्याच प्रसंगी आम्ही दोघंही पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आता प्राप्त झालो. मग आता भगवंताला किंवा व्यासांना काही आता नको म्हणवेल का बरं. मग म्हटले आता जसा अर्जुन या उत्तम पक्वान्नाच्या पंक्तीला बसलेला आहे त्याच पंक्तीला आता मी पण बसलो आहे. त्याच पंक्तीला धृतराष्ट्रही बसलेला आहे. पण आमच्या करता हे पक्वान्न केलेलं मुळीच नाही. ते पक्वान्न केलेले आहेत अर्जुनाच्या करता. पण आम्ही त्या ठिकाणी आलो आणि आम्हाला योगायोगानं हा मेजवानीचा बेद प्राप्त झाला. पण आमच्या दोघांची तशी योग्यता नाही. या अर्थाने आम्ही काही अष्टांग योग ऐकण्याचे योग्यतेचे नाहीये दोघं पण. पण काय करावं, सहज हे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय म्हणावा योगायोग. माझंही दैव उदयाला आलं, धृतराष्ट्राचंही दैव उदयाला आलं. कोणाचं दैव कधी उदयाला येईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं ना, स्त्रियाश्चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. स्त्रियांचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य कधी बदलेल किंवा काय घडेल हे देवाला सुद्धा सांगता येत नाही. म्हणून आपल्या दैवाच्या थोरीची गौरव गाथा संजय स्वतःच गातो आहे. कैसी दैवाची थोरी नेणीजे जैसे तान्हेलिया तोय सेविजे की तेची चवी करुणी पाहिजे तो अमृत आहे. कैसी दैवाची थोरी. अहो म्हटले दैवाचं थोरपण किती मोठं आहे हे मला तर काही कळत नाही. म्हटलं दैवाची थोरी नेणीजे, दैवाचं मोठेपण गौरव मला आता काही कळत नाही. म्हटलं कसं आहे कळत नाही. कल्पना करतात जैसा तान्हेलिया तो ये सेविजे. एखादा मनुष्य आहे तहानेने अतिशय तहानलेला आहे आणि त्याला पाणी हवं आहे आणि त्याला पाणी मिळालं. अवले म्हणतात तो ये सेविजे. त्याने तोय म्हणजे पाणी प्राशन केलं. कारण का तान्हेलिया तो तहानलेलाच होता ना. बरं म्हटले मग तहानलेल्या जीवाला प्राशन करण्याकरता पाणी मिळालं त्यात दैवाचं काय विशेष आहे. नाही म्हटले तहानलेल्या व्यक्तीने पाणी पिलं आणि पिल्यानंतर त्याला असं कळालं की तेची चवी करुणी पाहिजे तो अमृत आहे. पण तेवढ्यामध्ये ते पाणी म्हणून पिल्यानंतर त्याला कळालं की जे आपण पाणी म्हणून जे पिलो आहे
हे पाणी नाही, ते तो अमृत म्हणून पाहिजे, तो त्याची चवी करून पाहिजे, तो अमृत आहे. आणि प्रत्यक्ष पाहायला गेलो तर त्या ठिकाणी ते अमृतच मिळालं. मग म्हटले, तहानलेल्या व्यक्तीला पाणी प्यावं म्हणून त्यांनी पाणी प्राशन केलं आणि त्याला दैवयोगाने अमृत प्राप्त व्हावं, म्हणजे तहानही निवृत्त झाली आणि त्याचा अमरपणाही सहज प्राप्त झाला. तसं म्हटले, आता ह्या ठिकाणी धृतराष्ट्र आणि आमच्या दोघांची योग्यता नाही, पण दैवाची थोरी कशी आहे, मला आणि त्यांना योगायोगानं एका ठिकाणी जुळवून व्यासांनी आणलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या द्वारे तत्वज्ञानाचा हा संवाद आम्हाला ऐकण्याची वेळ प्राप्त झाली. म्हणून जणू काही आम्ही त्या आवडत्या पाहुण्यांच्या साठी स्वयंपाक केल्यानंतर आम्हीच पाहुणे म्हणून त्या ठिकाणी यावा आणि आम्हाला त्याचा योग प्राप्त व्हावा, तशी आमची ही स्थिती प्राप्त झाली आहे. आणखी या संबंधाची भूमिका ह्या अध्यायाच्या मध्ये संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून होते आणि हळूहळू मग साहित्याचं वर्णन या ठिकाणी येत आहे. तो विचार आपण क्रमशः पाहूया. कोणतीही रेल्वे आपल्या स्टेशनमधून जेव्हा सुटते तेव्हा ती गती अतिशय मंद असते, झुक 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 असे करते निघते, आणि जेव्हा मग ते स्टेशनच्या बाहेर पडते मग अतिशय वेगाने धावत जाते. तसं आपण या 6व्या अध्यायाच्या या स्टेशनमध्ये आहोत. त्यामुळे आपली ही वक्तृत्वाची ही रेल्वे अगदी 2 ओव्यांच्या पर्यंत येऊनच ती थांबली आणि पुढच्या स्टेशनला हळूहळू ती आता वेगाने प्रवास करील. त्याबरोबर आपणही प्रवास करायचा आहे. असतो आपण या ठिकाणी थांबूया.